इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याची ही दृश्य या घडीची महत्त्वाची बातमी। आज 21वा दिवस आहे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा। जंतर मंतरवर गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहेत। नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या दोन प्रमुख मागण्यांकरता सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करतायत। तिथं मात्र सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जात होता की अर्थात 20 तारीख या दिवशी मात्र एक मोठं आंदोलन छेडलं जाणार होतं। पण त्यापूर्वीच सोनम वांगचुक यांची ही तब्येत खालावल्याची बातमी आपण पाहतोय। 20 जुलैला चलो संसद अशी हाक देण्यात आलेली होती आणि त्यापूर्वी सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्यानं त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करत असताना तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तेजल, जर दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर अनेक आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। अभिजित दिपके त्या ठिकाणी आंदोलनात आहे। कॉंक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन आहे, ज्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी देखील पाठिंबा दिलेला होता आणि या आंदोलनात ते सहभागी झालेले होते। विशेष म्हणजे आज मनसेचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल होणार आहे आणि अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचं शिष्टमंडळ देखील सोनम वांगचुक यांची भेट घेणार होतं। पण त्यापूर्वी सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्यानं त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मी माझ्या PCI टीमला विनंती करीन की त्यांनी मनसेच्या काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा। मनसेच्या शिष्टमंडळासोबत आपण संवाद साधूया की जे शिष्टमंडळ आज दिल्लीत जाणार होतं, सोनम वांगचुक यांची भेट घेणार होतं, त्या शिष्टमंडळाशी आपण चर्चा करणार आहोत। पण सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तेजल, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचं ट्विट असू दे, रोहित पवार यांचं ट्विट असू दे, स्वतः सुषमा अंधारे या जंतर मंतरवर गेलेल्या होत्या, त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता। इतकंच नाही, केवळ राजकीयच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातून देखील अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। स्वतः सोनाक्षी सिन्हा यांचा देखील काल एक प्रतिक्रिया बाईट समोर आलेला होता आणि या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला होता। या जोरदार घोषणाबाजी आपण ऐकूया, काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी। या ठिकाणी आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे। सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलेलं आहे आणि आता त्यांना रुग्णालयात नेत असल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मोठा अभूतपूर्व असा गोंधळ पोलिसांच्या या कारवाईमुळे या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी सर्वात प्रथम लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। तेजल, निश्चितच